हॅलो गाईस, वेलकम टू माय न्यू व्हिडिओ. तर आता आम्ही चाललो आहे अंजनी पर्वतला. गावातून रस्ता आहे. तर आता आम्ही थोडं वरती आलो आहे. इथे लेफ्ट साईडला ना अंजनी मातेचं मंदिर आहे. हे बघा, हे लेफ्टला. तर आधी आम्ही जाऊन येतो, कारण काय ते बोलले 3 वाजेच्या आत खाली यायला पाहिजे तुम्ही. 3 वाजता गेट बंद होतो, कारण काय ते लोक बोलतात की वरती वाघ पण येतात, त्यामुळे. आणि ट्रेकिंग थोडी हार्ड आहे, तर ते लोक बोलतात लवकरच येऊ शकतात तुम्ही, तर बरं होईल. म्हणून आम्ही लवकर चाललो आहे. आता इथून पुढे ऑफ रोडिंग चालू होईल. इथे रस्ता चांगला आहे, तो संपला. इथून चालू ऑफ रोडिंग. रस्ता खूप बेकार आहे, गाडी स्लिप पण होते. तर तुम्ही नीट काळजीने या. थोडी सडन आहे वरती जायला. वरती पार्किंग व्यवस्थित आहे, सगळं व्यवस्थित आहे वरती. त्याच्या पुढून तुम्ही ट्रेकिंग चालू करू शकता. थोडं जास्त वरती नाही आहे. जर तुम्हाला गाडी घेऊन नाही यायचं तर खालूनच तुम्ही ट्रेकिंग करू शकता. जास्त नाही, 100 मीटर आहे वरती यायला. तुम्ही 100 मीटरमध्ये गाडी घेऊन येऊ शकता. बघू शकता तुम्ही कशी आहे रोड. आता आम्ही पोचलो. इथे पुढे पार्किंग आहे. हे सगळे खालूनच चालत आलेत. इथे साईडला पार्किंग आहे. इथे पार्किंग करून तुम्ही वरती जाऊ शकता. इथे हा एंट्रन्स आहे. आता आम्ही एंट्री केली. तिथे आम्हाला सांगितलं गोप्रो अलाउड नाही. इथून ट्रेकिंग चालू होते. हे बघा, इथून स्टार्ट झाले ट्रेकिंग. इथून चालू झालं वरती. हे दोघींनी तर कपडे चेंज केले, आम्ही तर कपडे चेंज पण नाही केलेत. आम्ही फॉर्मलवरती चालू आहेत आणि स्लायडर्स आहेत. आम्हाला माहितीच नव्हतं एवढा ट्रेकिंग आहे की आम्ही शूज कपडे चेंज करून येऊ. आम्ही डायरेक्ट त्र्यंबकेश्वरून डायरेक्ट इथे आलो.
काल आलेलो पण आम्हाला बोलले ते 3 वाजता बंद होतं, तर आम्हाला काल जमलं नाही. तर आज आम्ही आलो आहे डायरेक्ट त्र्यंबकेश्वरून. फॉर्मल घातलं. इकडे वरती गोप्रो अलाउड असताना मजा आली असती. एवढं चढून उतरून आणि जाऊन मग गाडीची चावी, गाडी चालवायला खूप कंटाळा येईल. दम लागायला चालू झालं आता. इथूनच सुरुवात झाली आहे. अजून तर 200 मीटर चालायचं आहे, चढायचं आहे. कॉफी कोचा वास येतो इथे. हा बघा व्ह्यू बघा. इथे रेलिंग आहे म्हणून थोडा सपोर्ट आहे, पण भारी वाटतं इथे. पण वरती गोप्रो अलाउड नाही. जय बजरंगबली. ये इधर से भी है. हे आमच्या वाटून 3 जण येत आहेत. हे इकडचेच राहणारे आहेत, पण यांची पुढे मजा बघा तुम्ही. फायनली हनुमान जन्मोत्सव. ए पडला. हा पडला. घंटा है चप्पल में ट्रैकिंग. हे दिगंबर केव्स, हे गुफा आहेत, खूप वर्षापासून आहेत. तुम्ही बघू शकता इथे खूप माकडं आहेत, म्हणून मोबाईल पण थोडा जपून यूज करायला लागतो आहे. खेचून पण घेतात. आणि मी तुम्हाला आधी सांगितलेलं ते 3 जण, ते एकाची पूर्ण बॅगेतले सगळे वेफर घेऊन गेले. ते आता ती लोक खाली बसलेत. असं ते बोलतात, आमच्याबरोबर तुम्ही चला. म्हाताऱ्यां का सीन देखा की नाही अंग पे आया था. हुशार असतात ते बाबा बघ धोतीवर आले. ते एकीला चक्कर येते, तर तिला वरती यायचं नव्हतं. आम्ही तिला बोललो थोडंच आहे, थोडंच आहे, चल चल. हॅलो गाईज, आम्ही आलो आता वरती. थोडा लांब आहे, नेटवर्क काय नाही, हालत डाऊन झाली आहे पूर्ण. मस्त वाटतं एकदम. एयरटेल को है. वाह आया है हे माता ने. हेलो, फिर गाना बजेगा. डिंग 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 डिंग. हाँ उठा की नहीं. अरे नेटवर्क उठा की नहीं. हेलो, नेटवर्क नाही आहे भाई. मनात इच्छा पाहिजे, सगळीकडे पोचतो आपण. मनात इच्छा पाहिजे.
किधर से जाएंगे? अरे नजदीक है इधर से। इधर से भी वही है, पण थोड़ा है ना ऐसा चढ़न नहीं है। प्रतीक माकड बोलली आपल्याला. प्रतीक येऊ दे जरा पुढे. खूप इच्छा होती दर्शन घ्यायची. ह्याच्या पुढे पण 1 किलोमीटर चालल्यावरती पुढे अंजनी मातेचं मंदिर आहे. इथे अंजनी मातेने खूप कठोर तपस्या केलेली, तर महादेवनी वरदान दिलं. तुम्हाला आतमध्ये दाखवतो. अशी खूप सुंदर मूर्ती आहे मातेची. सगळ्या भिंतीवर राम लिहिलं आहे, जय श्रीराम जय श्रीराम. इथे पुढे गुफा आहे, तुम्हाला दाखवतो. इथे एक मठ आहे. इथे हनुमानचे पायाचे निशाण. जय श्रीराम जय बजरंगबली. हे अशी गुफा आहे. इथे लिहिले हनुमान जन्मस्थान. इथे तुम्ही बजरंगबलीची मूर्ती बघू शकतात. आतून दाखवतो तुम्हाला आतमध्ये काय काय आहे. अरे बाबा बघू तरी घे फोटो. हे हनुमानचा पायाचा ठसा आहे. खालून एवढं क्लिअर नाही दिसत, वरतून प्रॉपर क्लिअर दिसतं. तुम्ही बघू शकतात. लहानपणी इथूनच त्याने उडी मारून सूर्यदेवला खायला गेलेले. बजरंगबलीचा पाय, इथे त्याने उडी मारलेली. अजून वर चढायचं आहे. आता आम्ही वरती पोचलोय. अजून मंदिर खूप लांब आहे. वेदर पाहू शकतात. व्ह्यू बघा. हे आजोबा बघा, वय बघा आणि कसे आलेत फटाफट. किती सुंदर वाटतं. फायनली आम्ही मंदिरात पोचलो. हे बघा. हे मुख्य मंदिर आहे. आतमध्ये बघा, इथे त्रिशूळ आहे आणि हे हनुमानचं लहानपणीचं मूर्ती. ही अंजनी मातेच्या हातात लहानपणी हनुमान हातात आहे. अशी मूर्ती तुम्ही कुठेच नाही बघितली आहे.